नमस्कार मित्रांनो, आज अकोला जिल्ह्यातील पिंपळकुटा गावचा आपला एक शेतकरी बांधव रवी मानकर या शेतकऱ्याने खामगाव या बाजार समितीमध्ये आपली सोयाबीन 100 क्विंटल सोयाबीन हे विक्रीस आणलेली होती। आणि त्या विक्रीस आणलेल्या सोयाबीनमध्ये त्याला हमीभाव हा न मिळाल्यामुळे व योग्य आपल्या पिकाला मातीमोल भाव मिळाला, त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना असा संतप्त असा व्यक्त करावा लागत आहे। तर त्या आपल्या शेतकरी बांधवांना, शेतकऱ्याच्या बापानं त्या शेतकऱ्यानं असा हाती कोयता घ्यावा लागला, अशी परिस्थिती ह्या शासनाच्या धोरणामुळे आम्हा शेतकऱ्यांवर येत आहे। अशी जडजडीत वास्तव हे खामगाव बाजार समितीमध्ये आपल्याला निदर्शनास आलेले आहे। तर तो व्हिडिओ असा व्हायरल होत आहे। तो व्हिडिओ व्हायरल होत असताना त्या आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कथा आणि हे आमच्या शेतकऱ्यांचं दुखणं हे संपूर्ण त्यामध्ये हे स्पष्ट असं दिसत आहे। शासनाचे धोरण कसे शेतकऱ्यांविषयी मारक आहे त्यासंबंधी संपूर्ण हे व्यथा, आपले मत, आपलं दुःख हे व्यक्त त्या शेतकऱ्याने असं जडजडीत असं त्या चार चौकामध्ये असं व्यक्त केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपला रवी मानकर या आपला शेतकरी बांधव 30 एकरमध्ये पूर्णतः सोयाबीनची लागवड केली। 30 एकरमध्ये कमीत कमी 10चा ॲव्हरेज जर मिळाला असता तर 300 क्विंटल सोयाबीन झाली असती। पण अवकाळी पाऊस व रोगाचा प्रादुर्भाव व दुष्काळग्रस्त परिस्थिती व निसर्गाची अवकृपा हे आम्हा शेतकऱ्याची पाठ सोडत नाही, हे असे जडजडीत सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे। तरी देखील शासनाचं धोरण हे आम्हा शेतकऱ्यांविषयी असं मारक धोरण आहे, ज्यामुळे आज आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचा टाहो निघालेला आहे। आणि त्या शेतकऱ्यांना 30 एकरची मशागत करून बियाणं लावून पेरणी करून त्याला डवरणी करून त्याला खत पेरणी करून त्याला फवारणी करून त्याची कापणी करून त्याची मळणी करून त्याची पोतेभरणी करून त्याची घरी आणून तेथून संपूर्ण व्यवस्था आहे बाजारपेठेपर्यंत नेतपर्यंत त्याचा खर्च पूर्ण नगरीत काढला तर त्याच्या हातात 1 रुपया शिल्लक नाही राहिला। त्यामुळे आपण समोर जाऊन कोणत्या दृष्टिकोनातून काम करायचं, अर्थव्यवस्था आपल्या घरची जर बिघडली तर आपण जगाचा पोशिंदा उभ्या जगाला पोचतो, तर आपलं पोट कशा पद्धतीनं भरायचं हे शासनाचं धोरण जर आमच्या शेतकऱ्याला 100 क्विंटल सोयाबीन झाली, 10,000 रुपये जर हमीभाव मिळाला असता तर 10,000चे त्याला एकरी उत्पादन खर्च हा निघून काहीतरी 2 पैशाची मिळकत आम्हा शेतकऱ्यांना मिळाली असती। ती मिळकत मिळाली नसल्यामुळे आम्हाला त्या शेतकऱ्यांना हातामध्ये कोयता घेऊन संतप्त व्यक्त असा आपलं दुःख असं व्यक्त केलं शासनाच्या विरोधात। का ही वेळ आम्हा शेतकऱ्यांवर आली, आम्हाला हे तोडके अनुदान देता अवकाळी पावसाच्या सदृश परिस्थितीचे याचं हे अनुदान निघालं, हेक्टरी 13,600 देतो, 27,000 देतो, 36,000 रुपये देतो, हे नका देऊ आम्हाला। आमच्या शेतमालाला आमचा हमीभाव ठरवून द्या, हमीभाव आपला मिळावा यासाठी संतप्त असा रोष त्या आमच्या शेतकऱ्याने असा रोडवर भर चौकामध्ये हातामध्ये कोयता घेऊन असा संघर्ष केला आहे शासनाच्या विरोधात। अशी वेळ, वाईट वेळ आम्हाला शेतकऱ्यांवर ह्या शासनामुळे आलेली आहे। आज जर का शासनाचा हमीभाव हा 2 वर्षा अगोदर हमीभाव देऊन सुद्धा बाजारपेठेमध्ये अशी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या भावाला रेट होता, ज्यामुळे 7,000 ते 8,000 ते एक कार्ड होता 2-3 वर्षा अगोदरचा की 11,000पर्यंत सोयाबीन हे गेलेला होता भाव। तर तो भाव गेल्यामुळे शेतकऱ्याच्या पदरामध्ये दोन पैसे मिळवून त्याची आर्थिक उन्नती होईल याचा देखील अंदाज हा शासनाला झाला। त्यामुळे शासनाने खाद्यतेल भरमसाठ असे आयात केलं व पूर्णतः जो भाव होता आमचा 10,000चा पुरा 4,000वर लावून ठेवला, 6,000चा पुरा निस्तनाबूत केलं। असे जर तुम्ही धोरण ह्या पेट्रोल डिझेल विषयी जर राबवले किंवा गॅस सिलेंडर विषयी जर राबवले तर ते 10,000चं सिलेंडर 400वर येईल, आमचा 1,000 रुपयाचं सिलेंडर हे 400 रुपयावर येईल। पण आमचं फक्त आमच्या बियाणाचा तुम्हाला रेट वाढवता येते, रासायनिक खताचा रेट वाढवता येते, औषधी फवारणीचा रेट वाढवता येते, आमच्या साहित्याचा रेट वाढवता येते, ट्रॅक्टरच्या किमतीचा रेट वाढवता येते, आमच्या फवारणीचे यंत्राचा रेट तुम्हाला वाढवता येते। फक्त आमच्या सोयाबीनच्या भावाचा तुम्हाला रेट शासनाला वाढवता नाही येत। हे असं सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या शेतकरी हा 100 क्विंटल सोयाबीन आणून सुद्धा तुमच्या दारामध्ये आम्हाला पूर्णतः खर्च काढला तर 1 रुपयाची मिळकत मिळत नाही। त्यामुळे त्या आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवाला हे अशी वाईट वेळ येऊन असा रोष शासनाच्या विरुद्ध असा रोष असा व्यक्त करावा लागला।
रोडवर पूर्णतः अशी सोयाबीन फेकून दिली आहे शेतकऱ्याने व हातामध्ये कोयता घेऊन. संपूर्ण असा जमावाला सांगत होता का आपल्या शेतकऱ्यावर कसे कोणते मोठे दुःख आले, ज्यामुळे हमीभाव आपल्या शेतमालाला हा शासन देत नाही. त्यामुळे ही दुःखद परिस्थिती हे शेतकऱ्यावर डोंगरासारखी अशी उभी राहिली आहे. असा रोष संतप्त व्यक्त करत त्यामध्ये संपूर्ण त्या शेतकऱ्याला पोलीस विभागाने येऊन त्यांचं पूर्ण त्या रोष व्यक्त करायचं आंदोलन हे त्यांनी तिथं थांबवलं. पण आंदोलन थांबवलं, पण भाववाढ देण्यासंदर्भात शासन अद्यापही चांगला कटिबद्ध नाही. हे जडजडीत असं वास्तव आहे. आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला मालाला हमीभाव द्या असा टाहो त्या शेतकऱ्यानं भर चौकामध्ये नरडा ओरडू सांगितला. पण शासनाला आजही त्यांच्या ओरडण्याचा काळी मात्र फरक पडणार नाही. कारण खाद्यतेल असं आयात केलं आहे का सोयाबीन हे 4,000ची 3,000वर येईल, पण 4,000ची 5,000 जाणार नाही किंवा 6,000वर जाणार नाही. कारण शेतकऱ्याच्या मालाशी काय लेनदेणा पिकवणारा जगाचा पोशिंदा जो आमचे मायबाप आमचे बांधव जे शेतकरी पिकवतात, सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर, कांदा उत्पादक शेतकरी, फळ उत्पादक शेतकरी यांच्याशी पिकवणाऱ्या शेतकऱ्याशी काय लेणं देणं. फक्त खाणाऱ्याची चिंता यायली. फक्त खाणारा जगला पाहिजे, पिकवणारा मेला तरी बेहतर. काही शेतकऱ्यांकडे आम्हाला यावर्षी 10 किलो झाली एका एकरात सोयाबीन, 20 किलो झाली, 30 किलो झाली, 50 किलो झाली, 1 क्विंटल झाली, 2 क्विंटल झाली, 3 क्विंटल झाली. 3 क्विंटल जरी सोयाबीन झाली तरी उत्पादन खर्च निघत नाही आमचा शेतकऱ्याचा. त्यामुळे त्या शेतकरी बांधवानं हा शासनाविरुद्ध असा रोष व्यक्त करण्याची अशी वाईट वेळ ह्या आम्हा शेतकरी बांधवांवर या शासनाच्या धोरणामुळे आलेली आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.